श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी भाग्यश्री विके ट्रेडर फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण असे काही शेअर्स बघणार आहोत जे येणाऱ्या वेळेत आपल्याला चांगले रिटर्न्स देणार आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या वेळेत तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळत राहतील। तर आजचा आपला पहिला शेअर आहे IPL। ह्या कंपनीचे शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो, जे की 217 रुपये इतका आहे। तर आजचा शेअर प्राइस अकॉर्डिंग जरी बघितला आपण तर 5 दिवसापासून कंपनीमध्ये डाऊन्स आहेत। 39% ने कंपनीचे शेअर प्राइस पडलेले आहेत। तुम्ही इथे बघू शकता कंपनीचे शेअर प्राइस हे 362 म्हणजे 350 च्या आसपास होते। तिथून कंपनीचे शेअर्स घसरत 5 दिवसांमध्येच 217 पर्यंत आलेले आहेत। म्हणजे सध्याला कंपनीचे शेअर्स डाऊन मध्ये चालू आहेत। तर हे एक शेअर नाही, बऱ्याचशा शेअर्स मध्ये डाऊन्स आपण बघू शकतो। मार्केट कॅप जर कंपनीचं बघितलं आपण तर 2000 करोडची कंपनी आहे, 2500 करोडची। आणि जर कंपनीचा 52 वीक्सचा लो जर आपण बघितलं तर 197 इतका आहे आणि 52 वीक्सचा हाय 431 आहे। जर लोच्या अकॉर्डिंग बघितलं तर कंपनी परत शेअर प्राइस कंपनीचे लोएस्ट प्राइसला येत आहेत। म्हणजे कंपनीचं जे शेअर प्राइस होतं एक्झॅक्टली म्हणजे जे 197 रुपये होते त्याच्या आसपास आता कंपनीचे शेअर प्राइस येतात। म्हणजे काय, कंपनीचे शेअर प्राइस त्याच्या प्राइसच्या अकॉर्डिंगली पण खूप खाली पडलेत असं काही नाही आहे। आपल्याला कंपेअर करायचं असतं लोएस्ट प्राइस वगैरे कंपनीचे ह्या आधीचे, की जी आता आपण जी इतके दिवस गती बघितली त्यामध्ये तुम्ही आता थोडी शांतता म्हणजेच डाऊन्स बघू शकता। ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, कंपनीचे फंडामेंटल्स पण चांगले आहेत। ह्या कंपनीला आपण लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करू शकते। लॉंग टर्मसाठी कंपनी चांगले रिटर्न्स देऊ शकते, चांगले शेअर प्राइस ग्रोथ करू शकता। जर आपण एका वर्षाच्या चार्ट पॅटर्नला ओपन केलं तर कंपनीचे शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो किती होते ते। कंपनीचे शेअर प्राइस अगदी 217 म्हणजे जे आता सध्याला प्राइस आहे त्याच्या अकॉर्डिंग कंपनीने अगदी वेग घेत कंपनीचे शेअर प्राइस कुठपर्यंत पोहोचले तर 400 ते 450 पर्यंत पोहोचलेले आपण इथे बघू शकतो। 400 पर्यंत पोहोचलेले आपण इथे बघू शकतो। त्यानंतर कंपनी आता आपण म्हणून 52 वीक्सचा हाय आहे किती तर 431 पर्यंत आहे। म्हणजेच ओव्हरऑल कंपनीने चांगले रिटर्न्स दिलेले आहेत। तर ओव्हरऑल कंपनी आपल्याला परत ते टार्गेट्स दाखवू शकते। सध्याला जरी कंपनीचे शेअर प्राइस हे कमी असले तरी येणाऱ्या वेळेत कंपनी आपल्याला चांगले ग्रोथ दाखवू शकते। लॉंग टर्मसाठी आपण या कंपनीचे शेअर्स SIP करू शकतो। कंपनीचे फंडामेंटल्स पण स्ट्रॉंग आहेत। तर कंपनीचं आजचं जर आपण हाय बघितलं तर 238, तर लो बघितलं तर 209 रुपये इतकं आहे। ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, कंपनीवरती फोकस करा। नेक्स्ट कंपनी आहे इरिडा। तर ह्या कंपनीचे पण शेअर प्राइस आपण बघू शकतो, जे की 127 रुपये इतका आहे। गेल्या महिन्याभरामध्ये कंपनीचे लोएस्ट प्राइस चालू आहे। 27% ने कंपनीचे शेअर प्राइस पडलेले आपण इथं गेल्या महिन्याभरामध्ये बघू शकतो। गेल्या 5 दिवसांमध्ये 12% ने। आता कंपनी बेसिकली सगळ्या कंपन्यांमध्ये जेव्हा ग्रोथ होते तेव्हा सगळ्याच कंपन्यांमध्ये आपण बघू शकतो स्मॉल कॅपच्या अकॉर्डिंगली जर बघितलं तर सगळ्यामध्येच ग्रोथ होते, कोणत्याच कंपन्या सुटत नाहीत। पण जेव्हा गिरावट होते ना, म्हणजेच कंपनीचे शेअर प्राइस जेव्हा पडतात, जेव्हा कंपनीमध्ये डाऊन्स बघायला भेटतं आपण, तर सगळ्या कंपन्यांमध्ये डाऊन्स बघायला भेटतं। गेल्या महिन्याभरामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केले असेल तर बऱ्याचशा कंपन्यांमध्ये तुम्ही डाऊन्स बघू शकता। तर आता ह्याचं टेन्शन घेऊन आपण इन्व्हेस्ट करणं सोडायचं वगैरे हे आपल्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी आहे की आपण SIP करण्यासाठी आपल्याला कंपनीचे प्राइस लोमध्ये भेटत आहेत। कारण येणाऱ्या लॉंग टर्ममध्ये कंपनीने चांगले रिटर्न्स देणार हे फिक्स असतं। कारण ज्या कंपन्यांमध्ये पोटेन्शियल असतं, ज्या कंपन्या स्ट्रॉंग असतात, अशा कंपन्या नेमकीच आपल्याला चांगले रिटर्न्स देत असतात। आणि आपण अशा वेळेस आपले जे पैसे असतात ते थोडे इन्व्हेस्ट करायचे असतात, सेविंग करायचे असतात, जेणेकरून येणाऱ्या वेळेत आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांमधून चांगले फायदे मिळत राहतात। नेहमीप्रमाणे आपण एकाच कंपन्यांमध्ये ह्यूज क्वांटिटीमध्ये ते उपयोगाचं नाही आहे ना। वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये थोडे शेअर्स केले तर ते आपल्याला उपयोगाचंही ठरेल आणि फायदेशीरही ठरेल।
तर ह्या कंपनीचं पण मार्केट कॅप तुम्ही बघू शकता 34,000 कोटीचं कंपनीचं मार्केट कॅप आहे. आणि 52 वीक्सचं जर लो बघितलं आपण तर 50 रुपये इतका आहे आणि 52 वीक्सचा आहे 214 इतका आहे. म्हणून कंपनीचे शेअर प्राईस अजून तेवढे पण कमी पडलेले नाही आहेत. तर ओव्हरऑल कंपनी येणाऱ्या वेळेत आपल्याला चांगले टार्गेट्स दाखवू शकते. आपण ह्या कंपनीचे पण शेअर प्राईस थोडे इन्व्हेस्ट करू शकतो, थोडे खरेदी करून SIP करू शकतो. नेक्स्ट कंपनी आहे मनप्पुरम फायनान्स. तर ह्या कंपनीचा पण शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो, जे की 163 रुपये इतका आहे. या कंपनीमध्ये पण गेल्या 5 दिवसापासून 5% कंपनीचे शेअर प्राईस पडलेले आहेत. जर आपण 1 इयरचं काढलं चार्ट पॅटर्न तर आपण इथे 48% चांगले रिटर्न्स बघू शकतो. गेल्या 6 महिन्यामध्ये कंपनीने 15% रिटर्न्स दिलेले आहेत. म्हणजे लई वेळापासून पण आपल्याला इथे डाऊन्स बघायला भेटत नाही आहेत. थोडाच वेळ झाला डाऊन्स आले, म्हणजे 1 महिन्याभरामध्ये कंपनीचे शेअर्स पडत आहेत. तर ह्या कंपनीमध्ये पण आपण येणाऱ्या वेळेत चांगले टार्गेट्स दाखवू शकतो. कंपनीचं मार्केट कॅप पण कमी आहे, 13,000 कोटीची कंपनी आहे. आणि 52 वीक्सचं जर आपण हाय बघितलं तर 199 आणि 52 वीक्सचं लो हे 102 रुपये इतकं आहे. म्हणून कंपनीने अजून तेवढंही कमी म्हणजे लोपर्यंत कंपनी अजून आलेली नाही आहे. सो आपण ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला चांगले 250पर्यंतचे पण टार्गेट्स लॉंग टर्मसाठी दाखवू शकते. ह्या कंपनीवरती पण आपल्याला फोकस करायचा आहे. नेक्स्ट कंपनी आहे बायोकॉन. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो, जो की 253 इतका आहे. ह्या कंपनीमध्ये गेल्या 5 दिवसापासून 10%चे तर गेल्या महिन्याभरापासून 7%नी कंपनीचे शेअर्स डाऊन झालेले आहेत. पण जर गेल्या वर्षभराच्या अकॉर्डिंगली बघितलं तर 14%चे रिटर्न्स कंपनीने दिलेले आहेत. आपण इथे बघू शकतो कंपनीचं शेअर प्राईस किती होतं, 222, 227. मी ह्यावेळेस जास्त पडले होते ना कंपनीचे शेअर्स, अजून तेवढे तरी पडलेले नाही आहेत. म्हणून त्या कंपनीचे शेअर आपण अजून इन्व्हेस्ट करण्यासाठी आपण बघू शकतो. जेव्हा एखादी कंपनी गती घेते तेव्हा ती गती घेत असते, आणि जेव्हा लोएस्ट प्राईस होतं तेव्हा कंपनी शेअर्स पडत तर असतात किंवा तेच प्राईस खूप दिवस होल्ड करून कंपनी असते. अशा वेळेस न घाबरता आपण SIP तर करायचे किंवा कंपनीचे शेअर प्राईस होल्ड करायचे, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या वेळेत चांगले रिटर्न्स बघायला भेटते. नेक्स्ट कंपनी आहे HAL. तर ह्या कंपनीचा पण शेअर प्राईस आपण बघू शकतो, जे की 3,049 इतके आहे. 40 रुपये इतके. बघा सेकंडला किती शेअर प्राईस पडत आहेत. तर तुम्ही इथे गेल्या 5 दिवसाच्या अकॉर्डिंगली बघितलं तर 10%चे शेअर ह्या कंपनीमध्ये पण डाऊन झालेले आहेत. गेल्या महिन्याभरामध्ये बघितलं तर पण ग्रोथ काही नाही आहे. डाऊन्स जरी नसले तरी ग्रोथ महिन्याभराच्या अकॉर्डिंगली नाही आहे. आपण इथे शेअर प्राईस बघू शकतो किती होते, इथं 2,948पर्यंत होतं आणि आता 2,039पर्यंत आलेलं आहे. गेल्या 5 वर्षाच्या अकॉर्डिंगली बघितलं तर खूप चांगले रिटर्न्स कंपनीचे बघू शकतो. अगदी कंपनी 300ची कंपनी आपण 3,000ला गेलेली बघू शकतो. तर खूप चांगले रिटर्न्स कंपनीने दिलेले आहेत. एवढे रिटर्न्स कंपनीमध्ये जर गेल्या 5 वर्षांमध्ये बघायला भेटले तर कंपनीचे शेअर प्राईस थोडे तरी पडणार हे स्वाभाविक आहे. मग त्यावेळेस जेव्हा ह्या कंपनीचे शेअर प्राईस आपण पडतो तेव्हा आपल्याला खरेदी करायचे आहेत. काही जण म्हणतात नको नाही अजून नाही पडायला पाहिजेत, बास आता खूप शेअर प्राईस डाऊन्स झालेत. पण काही जणांना ज्यांना इन्व्हेस्ट करायचं ना त्यांना वाटतं की अजून शेअर प्राईस पडले पाहिजेत. तर ते तुमच्या वाक्यातनं तोंडातून काय यायला पाहिजे तर शेअर प्राईस अजून पडायला पाहिजेत, अजून डाऊन्स नको असा शब्द नाही. कारण ज्यांना भीती वाटते की अजून शेअर प्राईस पडतील त्यांनी चुकीच्या वेळेस खरेदी केलेले, चुकीच्या प्राईजला खरेदी केलेत असं समजायचं असतं. तर ओव्हरऑल ह्या कंपनीचं पण आपण इथे शेअर प्राईस बघू शकतो. मार्केट कॅप ह्या कंपनीचं थोडं जास्त आहे, 2 लाख कोटीची कंपनी आहे. म्हणून ह्या कंपनीमध्ये आपण गतीही हळूहळूच बघायला भेटेल. आपण या 5 वर्षाच्या चार्ट पॅटर्ननुसार पण आपण बघू शकतो की गती कंपनीची कित्येक दिवस तर कंपनीने होल्ड केलेले आहेत एकच प्राईस, त्यानंतर हळूहळू गती बघायला भेटलेली आहे. तर ओव्हरऑल कंपनी चांगली आहे, ह्या कंपनीवरती पण आपल्याला फोकस करायचा आहे. नेक्स्ट कंपनी आपली, तर ह्या कंपनीचं शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो, जे की 2,532 रुपये इतकं आहे. गेल्या महिन्याभरामध्ये कंपनीमध्ये 22%चे डाऊन्स आपण इथे बघू शकतो. गेल्या 5 दिवसामध्ये 6%चे. तर ह्या कंपनीमध्ये पण आपण
डाऊन्स बघू शकतो. तर कंपनीचं मार्केट कॅप, ह्या कंपनीचं मार्केट कॅप 21,000 कोटी इतका आहे आणि कंपनीचं 52 वीक्सचं जर आपण लो बघितलं तर 1,010 रुपये इतका आहे आणि 52 वीक्सचा हाय आहे 3,896. म्हणजेच कंपनी अजून जरी पडली तर काही हरकत नाही, कंपनीचे शेअर अजून थोडे डाऊन झाले तरी काय हरकत नाही, तिथे आपण खरेदी करू शकतो. ह्या कंपनीमध्ये पण आपण लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करू शकतो. कंपनी चांगली, कंपनीवरती फोकस करा. नेक्स्ट कंपनी आहे ज्युबिलंट फूडवर्क्स. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो, जे की 450 रुपये इतका आहे. गेल्या महिन्याभरामध्ये ह्या कंपनीमध्ये पण आपण 5% डाऊन्स बघू शकतो, पण गेल्या 5 दिवसामध्ये कंपनीचे शेअर प्राईस हळूहळू ग्रोथ करत आहेत. तर अशाच कंपन्या बाकीच्या कंपन्यांमध्ये पण हळूहळू आपल्याला ग्रोथ बघायला भेटेल. अशा कंपन्या आपल्याला ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे अशा कंपन्यावरती आपल्याला फोकस करायचं आहे. मार्केट कॅप कंपनीचं 29,000 कोटी इतका आहे. तर कंपनीचं मार्केट कॅप पण चांगलं आहे, तर ह्या कंपनीवरती पण फोकस करू शकता. नेक्स्ट कंपनी आहे DLF लिमिटेड. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो, जे की 813 रुपये इतका आहे आणि कंपनीचं जर आपण गेल्या 5 दिवसाच्या अकॉर्डिंगली बघितलं तर 12% डाऊन्स आणि गेल्या महिन्याभरामध्ये 3% डाऊन्स आपण इथे बघू शकतो. तर ह्या कंपनीमध्ये पण डाऊन्स नंतर आपल्याला गती बघायला भेटेल. ह्या कंपनीमध्ये पण आपण इन्व्हेस्ट करू शकतो. ह्या कंपनीचे पण फंडामेंटल स्ट्रॉंग्स आहेत. कंपनीचं मार्केट कॅप जास्त आहे, 2 लाख कोटीची कंपनी आहे, पण ओव्हरऑल येणाऱ्या वेळेत कंपनीमध्ये आपण वेग बघू शकतो. सो फोकस करा. नेक्स्ट कंपनी आहे कॅम्पस. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो, जे की 236 रुपये इतका आहे. गेल्या 5 दिवसामध्ये कंपनीने 3% रिटर्न्स कंपनीने दिलेले आहे. गेल्या महिन्याभरामध्ये डाऊन्समध्ये आहे कंपनी. तर गेल्या 5 दिवसामध्ये कंपनी 3% डाऊनमध्ये आहे आणि गेल्या महिन्याभरामध्ये 1% डाऊनमध्ये आहे. तर गेल्या 6 महिन्यामध्ये कंपनी 21%, म्हणजे गेल्या 6 महिन्यामध्ये आपण ह्या कंपनीमध्ये ग्रोथ डाऊन्स बघू शकतो. गेल्या जर आपण वर्षभराचं काढलं बघा, कंपनी गेल्या वर्षभरामध्ये पण डाऊन्स, म्हणजे येणाऱ्या वेळेत ह्या कंपनीमध्ये आपण ग्रोथ बघायला भेटू शकतो. कारण जी कंपनी गेल्या वर्षभरामध्ये डाऊन्समध्ये असते ती कंपनी येणाऱ्या वेळेत आपल्याला चांगले टार्गेट्स दाखवू शकते. गेल्या 5 वर्षामध्ये पण बघू शकतो आपण कंपनी डाऊन्स. तर ही कंपनी ना प्राईस होल्ड करूया नाही. आपण इथे जर बघितलं कंपनीचे शेअर प्राईस हे 589 पर्यंत गेलेले आपण इथे बघू शकतो 2022मध्ये. तर येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला चांगले टार्गेट दाखवण्याची शक्यता आहे, कारण कंपनीचं मार्केट कॅप पण कमी आहे. जर ह्या कंपनीचे रिझल्ट्स आणि फंडामेंटल्स जर स्ट्रॉंग असतील तर कंपनीमध्ये आपण ग्रोथ बघू शकतो. तर ओव्हरऑल ह्या कंपनीवरती पण आपण फोकस करू शकतो. पण माझ्या अकॉर्डिंगली जर सांगायचं झालं तर कंपनीचा आपण अजून जर एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणार असेल तर त्याच्यामध्ये आपण डिटेल्समध्ये अभ्यास केला पाहिजे. नेक्स्ट कंपनी आहे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईस आपण इथं बघू शकतो, जे की 45 रुपये इतका आहे आणि गेल्या 5 दिवसामध्ये कंपनीने 11% डाऊन्स आपण ह्या कंपनीमध्ये बघू शकतो. गेल्या महिन्याभरामध्ये 18%, पण गेल्या 6 महिन्यामध्ये पण डाऊन्सच आहेत. 6% कंपनी डाऊनमध्ये आहे. पण गेल्या वर्षभरामध्ये कंपनीने 82% रिटर्न्स दिले आहेत. म्हणजे डाऊन्स केव्हापासून आहे तर गेल्या 6 महिन्यामध्ये आपण डाऊन्स बघायला भेटू शकतो. तर अजून जरी कंपनीचे शेअर प्राईस आपण इथे पडलेले जरी बघितले तर कंपनीचे शेअर प्राईस किती होते 23. तर जर अजून कंपनीचे शेअर प्राईस 23पर्यंत गेले तरी काही हरकत नाही, कारण कंपनी परत त्याच्या प्राईसवर नक्की येत असते. कंपनीमध्ये आपल्याला ग्रोथ बघायला भेटू शकते आणि कंपनीचं मार्केट कॅप पण कमी आहे, 9,000 कोटीची कंपनी आहे. तर ओव्हरऑल आपण या कंपनीमध्ये चांगलं आपण ग्रोथ बघू शकतो. तर ह्या कंपनीवरती पण आपल्याला फोकस करायचा आहे. लॉंग टर्मसाठी ही कंपनी पण चांगली आहे. आपण ह्या कंपनीमध्ये पण SIP करू शकतो आणि आपल्याला कधी पण कोणत्याही कंपनीमध्ये आपले पूर्ण कॅपिटल न गुंतवता कॅपिटलचं फक्त 5 ते 6%च एका कंपनीमध्ये गुंतवायचं आहे, ते पण थोडं करून, जेणेकरून आपल्याला रिस्कही वाटणार नाही आणि आपले पैसेही सेफ राहतील आणि आपल्याला चांगले रिटर्न्सही भेटतील.